हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, उन्हाळ्याची चाहूल लागली ना की पहिली आठवण येते ती आंब्याची. हो, वर्षात नाही ना फक्त 2च आहे ना महिने एवढे आंबा मिळतो बरं का. आणि प्रत्येक घरात आहे ना भाजी सोडून आहे ना पोळी आणि आमरसाचा बेत असतो. आमरस म्हणा किंवा मग आंब्याच्या फोडी म्हणा, हे तर असतंच. पण ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आहे ना आंब्याचे काही पदार्थ केले ना तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडण्यासारखेच असतात बरं का. तर आज आपण आहे ना असाच नवीन पदार्थ करत आहोत, आंबा साबुदाणा कस्टर्ड, म्हणजेच मँगो साबुदाणा कस्टर्ड. इथे सुरुवातीला काय करायचं, एका वाटीमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची, थोडंसं दूध घालायचं आणि छान पेस्ट करून बाजूला ठेवायचं. त्यानंतर एका कढईमध्ये तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स हवेत ना ते रोस्ट करून घ्यायचे. ते आपल्याला गार्निशिंगसाठी हवेत बरं का. ड्रायफ्रूट्स काढून ठेवले की त्याच कढईत आपण आहे ना 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आणि अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घेऊन आहे ना, जसं इकडे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आहे ना साबुदाणा शिजवून घ्यायचा. बरं, इथे आपण आहे ना साबुदाण्याचं कस्टर्ड तयार करतो आहे. त्यानंतर आहे ना जेवढं तुम्हाला आहे ना गोड पाहिजे त्या पद्धतीने आहे ना आपण साखर घालायची. इथे मध्यम गोड हवे म्हणून मग मी पाऊण बाऊल साखर घातलेली आहे. त्यानंतर अर्धा लिटर दूध घालायचं आणि मंद आचेवर म्हणजे बारीक गॅसवर आहे ना छान उकळी काढून घ्यायची. उकळी आली की काय करायचं आहे, आपण जी पेस्ट केली होती ना कस्टर्ड आणि दुधाची ती त्यात टाकायची आणि लगेच आहे ना मिक्स करायचं, म्हणजे गुठळ्यासुद्धा होत नाही आणि त्याचा फ्लेवर पण उतरतो आणि छान कस्टर्ड घट्ट तयार होतं. त्यानंतर परत एक छोटीशी उकळी काढून घेतली की गॅस बंद करून आहे ना हे जे साबुदाणा आणि दुधाचं जे कस्टर्ड तयार केलं आहे ते गार होतं. बरं, आता मीनवाईल इथे काय करायचं आहे की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 बाऊल आहे ना आंब्याचा रस घ्यायचा, त्यातनं थोडंसं दूध घालायचं आणि छान अशी फाईन पेस्ट करायची. ती पेस्ट जी आहे ती गार झालेल्या साबुदाण्याच्या कस्टर्डमध्ये घालायची. म्हणजे काय होतं की आहे ना छानपैकी मिक्स करून आहे ना आपण आहे ना त्याचा आंब्याचा फ्लेवर त्याच्यात उतरतो. हे सगळं मिक्स झालं ना की 2 ते 3 तास आहे ना छानपैकी फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं, म्हणजे कस्टर्ड आपलं तयार होतं. आता इथे कस्टर्ड तर झालेलं आहे, पण आपण असंच सर्व करायचं आहे का? नाही, तर आपण थोडंसं गार्निश करायचं आहे. म्हणजे काय होतं की घरातले खाणारे असो किंवा अगदी पाहुणे असो सगळेच खुश होतात. इथे आपण आहे ना आंबा एक बाजूला ठेवून त्याच्या ना बारीक फोडी केलेल्या होत्या, त्यांनी आपलं जे डेझर्ट आहे सर्व केलेलं त्यांनी गार्निश करायचं. त्यानंतर आपण जे रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स होते ते थोडेसे बारीक कट करायचे, ते पण आहे ना गार्निशिंगसाठी यूज करायचं. सो अशा पद्धतीने गार्निश करायचं आणि सर्व करायचं. थँक्यू.